ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा मसरवाटा आहे पूर्वीचा लिंगायत समाजाचा, आणि आपण त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की तिथं कसं त्या मसरवाट्याचं काय नियोजन आहे, काय पद्धतीने काय काय आहे सगळं. ते नगरसेवक संजय कोळी आहेत आणि नगरसेवक राजू पाटील आहेत, त्यांना विचारणार आहे. मेंबर नमस्कार, मला सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये, दादा या इकडं, जे लिंगायत समाजाचा मसनवाट्याच्या संदर्भात वाद चालू आहे आणि एक लिंगायत समाजाचा मसनवाटा तुमच्या मतदारसंघात आहे, काय वाटतंय तुम्हाला? तिथं लोकांच्या सोयीसाठी दुसरं लिंगायत समाजाला ते त्या ठिकाणी आमच्या प्रशासन आणि सभागृह नेते आणि महापौर यांनी दुसरं लिंगायत समाजासाठी त्या भागातील ज्या भागात लिंगायत समाज आहे त्या भागासाठी एक सोय केलेली आहे, चांगलं आहे. आणि कमी पडतंय असं म्हणणं आहे. कमी पडते म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी अगोदरच भरपूर जागा त्या मशानभूमीला होती, त्या मशानभूमीमधली 2 एकर जमीन द्यायचं त्या ठिकाणी ठराव झालेला आहे. त्या मशानभूमीमध्ये का तिकडल्या पाण्याच्या टाकीच्या मशानभूमी? आता तिथली जागा कोण सर्वे केलं ते मला माहित नाही, मी का त्या प्रभागाचा नगरसेवक नाही, पण महापौर त्या ठिकाणी सभागृह नेता स्टँडिंग कमिटी हे सगळ्यांनी ठरवलं. आता जे सध्याचा मसनवाटा आहे लिंगायत समाजाचा, ती जागा पुरेशी आहे असं तुम्हाला वाटतंय का? आता पहिल्यांदा सोलापूर शहर हे लहान होतं, त्यावेळी हातवाड भाग आपल्याकडे नव्हतं, परंतु हातवाड भागामध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. मल्लिकार्जुन नगर, नीलम नगर, सैपूल, जुळे सोलापूर या ठिकाणी भरपूर आहेत. त्यांना या ठिकाणी येण्यासाठी फार लांब होतं. आणि जी मशानभूमी आहे विश्रांती चौकातली प्रभाग क्रमांक 3 मध्ये माझ्या प्रभागामध्ये आहे, ती खरंच त्या ठिकाणी कम पडते आहे, परंतु त्या भागातील लोकांना लांब होते. म्हणून त्या ठिकाणी आता जी लिंगायत समाजाला मशानभूमीला जागा देत आहे ते चांगल्या पद्धतीने देणार आहे ते. धन्यवाद. राजाभाऊ आहेत. राजाभाऊ, तुमच्या प्रभाग, तुमच्या बी प्रभागामध्ये ही आताची लिंगायत मशानभूमी आहे, ते कम पडते असं वाटतंय? सोलापूर शहरामध्ये लिंगायत समाज शहरातच खूप मोठ्या प्रमाणात आहे. महत्वाचं सांगायचं म्हणजे शहर विभाग हे विस्तारित झाल्या कारणाने मल्लिकार्जुन नगर म्हणा, विजापूर रोड म्हणा, जुळे सोलापूर म्हणा, या मोठ्या लांबच्या पल्ल्यावर असणाऱ्या लोकांना खरंच आणखीन एक लिंगायत स्मशानभूमी गरजेची आहे. तर त्या माध्यमातून ते कारवाई होत आहे असं मला वाटतंय. शहरवाद्यासाठी हे वाद चालू आहे असं वाटतंय का? म्हणजे मी घेणार किंवा त्यांनी घेणार, तर कोण घ्यायला पाहिजे? महापौर असतील, सभागृह नेते असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, तिन्ही आमदार असतील व दोन्ही संस्थांनी ते सगळ्यांनी मिळून ते योग्य तो निर्णय घ्यावा. एक सोलापूर शहरातला सगळ्यात मोठा समाज आहे, त्या समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये असं मी माझ्या या मताचा आहे. आता जे सिद्धेश्वर देवस्थान कमिटी ते डेव्हलप करणार आहे मसनवाटा, आणि तिथं लिंगायत समाजाचे लोक जे मयत होणार आहे त्यांची अंत्यविधी होणार आहे, आणि तिथलं जर जागा बघितली आपण तर लिंगायत समाजामध्ये जास्तीत जास्त त्यांचं अंत्यविधी पुरले जाते त्यांना, आणि तिथं सगळी खडक जमीन आहे. कसं वाटतंय तुम्हाला? नाही, आमच्या भागातलं विश्रांती चौकात असलेलं लिंगायत समाजाचं जे स्मशानभूमी आहे ते खूपच लहान आहे, कारण खूप मोठा समाज आहे. कारण दुसरं एक लिंगायत स्मशानभूमी राहायला पाहिजे असं या मताचा मी आहे. पण मी एवढा मोठा नाही आहे की बाबा ब्रह्ममठ असेल किंवा या 2 मोठ्या ज्या संस्था आहेत किंवा त्यांच्यापैकी मी त्यांना सांगावं, मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही आहे. मला नक्की एवढं वाटतंय की समाज मोठा आहे, त्या समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये. सगळ्या लोकप्रतिनिधींनी बसून, तिन्ही आमदार बसून किंवा आपले देशमुख मालक राहू दे, देवेंद्र कोटे राहू दे किंवा बापू राहू दे, या सगळ्यांनी मिळून आणि दोन्ही मठाचे प्रमुख अतिथी या सगळ्यांनी व महानगरपालिकेचे सगळे कॅबिनेट त्या ठिकाणी बसून ते निर्णय व्हायला पाहिजे असं मी या मताचा आहे. युजर चार्जेस जे आम्ही यूजच करत नाही सोलापूरकर, आणि महापालिकेला आतापर्यंत 12 वर्ष युजर चार्जेस भरलो, या बजेटमध्ये तुम्ही विचारणार आहे का की आतापर्यंत पैसे महापालिकेने किती गोळा केले युजर चार्जेस? स्थायीच्या बजेटच्या संदर्भातलं त्याच ठिकाणी त्यांना सांगण्यात असं आलेलं आहे की बाबा ज्या पद्धतीनं नळ नाही आहे
महापौरांना सूचना केल्या आहेत की ज्या ठिकाणी नळ नाही आहे, आता उदाहरणार्थ म्हणजे गाळ्याधारकांना नळ नाही आहे पण त्या ठिकाणी ते टॅक्स लावलं जात आहे, त्या पद्धतीचे सगळे रद्द झाले पाहिजे असं सूचना महापौर साहेबांना सांगितलंय. महापौर साहेबांनी ते खाली त्या पद्धतीने सांगतील, कारण दैनिक वृत्तपत्रातून हे छापून पण आलंय की ज्या पद्धतीनं ज्यांना आपल्याला चार्ज आपण जर हेच देत नसेल सवलत तर त्यांच्याकडून चार्ज घेऊ नये अशा पद्धतीचं आमचं भारतीय जनता पार्टीचं महानगरपालिकेचा निर्णय असणार आहे. खूप काय चांगली माहिती दिली आहे राजाभाऊने. मला सांगा साहेब, युजर्स चार्जेस म्हणजे काय, एकदा सांगून टाका सोलापूरकरांना, अजून काय माहित नाही लोकांना. नाही, कसं आहे, ज्या ठिकाणी आता गाळेधारक असतील किंवा दुकानदार असतील किंवा त्यांना नळाची पट्टी लावली जाते, नळच नाही आहे, हे 2750 ते नळाची पट्टी आहे. युजर्स चार्जेस कशाचे आहेत? युजर चार्जेस म्हणजे आता प्रत्येकांना कंपल्सरी 600 रुपये लावण्यात जे वाढीव लावण्यात आलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांना ड्रेनेज कनेक्शन नाही आहे तर तिथं ते यूजच होत नाही, पण त्यामुळे त्यांना ते जे ड्रेनेज कनेक्शनच्या संदर्भातलं लावले गेलेलं आहे ते लावू नये या मताचा मी आहे. त्या पद्धतीने महापौर साहेबांनी ते सूचना करतील आणि ते रद्द होईल असं मला वाटतं. तुम्ही काय प्रयत्न करणार सोलापूरकरांसाठी आमच्या? सोलापूर शहरासाठी जे योग्य निर्णय असणार आहेत, जे चांगल्या लोकहिताचे निर्णय असणार आहेत, उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे स्वच्छ पाणी राहू दे, रस्ते नीट राहू दे, दिवाबत्ती राहू दे, या सगळ्या संदर्भात आपल्या सोलापूर शहरातील बागा असतील, उद्यानं असतील आणि स्मशानभूमीच्या संदर्भातला असेल, स्वच्छता राहिली पाहिजे, नीटनेटकापणा राहिला पाहिजे. हे काम करत असताना अधिकारी चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, या गोष्टीकडे आमचं 100% लक्ष असणार आहे. राजाभाऊ, मला सांगा, राजाभाऊच्या प्रभागात राजाभाऊचं विजन काय असणार आहे? कसा असायला पाहिजे प्रभाग असं तुम्हाला वाटतंय? आमच्या प्रभागामध्ये सांगायचं तर झालं तर जय भवानी मैदान माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी एक संकल्प केला, त्या पद्धतीनं आम्ही जय भवानी क्रीडांगण हे आमच्या भागातील युवकांना एक चांगल्या पद्धतीचं क्रीडा प्रेमींना ते उपलब्ध करून द्यायचा असा विषय गेल्याच महिन्यामध्ये माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील, संजयजी कोळी, मी स्वतः, बडगू साहेब, हे सगळे आम्ही नगरसेवक त्या ठिकाणी त्या ग्राउंडवर जाऊन त्या ठिकाणी पाणी केली आणि इस्टिमेट करायचं काम चालू आहे. साधारणतः 3 कोटी रुपये त्या मैदानासाठी जय भवानी क्रीडांगणासाठी ठेवलेले आहेत, कारण ते माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक त्या क्रीडांगणाचे अध्यक्ष म्हणून, आमदार म्हणून अध्यक्ष अशी जबाबदारी असते. एक चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण त्या भागातून होईल आणि त्याच पद्धतीने आमच्या भागामध्ये जय भवानी बाग आहे, संजय कोळी साहेबांनी डेव्हलप केलेलं एक वाल्मिकी उद्यान आहे, एक अनेक असे मोठे प्रकल्प आहेत की त्यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे जय भवानी क्रीडांगणावर हॉस्पिटलसाठी, इस्पितळासाठी राखीव असलेली जागा साधारण तिथं माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी प्रयत्न करून 100 सीटचं बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे मंजूर परिस्थितीमध्ये आहे. लवकरात लवकर सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता मिळाल्यावर त्या ठिकाणी एक सुसज्ज असं आमच्या भागामध्ये एक हॉस्पिटल त्या ठिकाणी उभारेल. अशा पद्धतीची सुविधा देत असताना आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आलेलं आयुष्यमान आरोग्य मंदिर असेल, 2 नंबर शाळेमध्ये किंवा इंदिरा वसाहत भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी बसवलेलं आहे, जेणेकरून लोकांना, गोरगरीब जनतेला एक चांगल्या पद्धतीचं सुविधा द्यायचं काम हे निवडून आल्यापासून आम्ही झपाट्याने करतोय. यापूर्वी सुद्धा आम्ही 15 वर्ष झालं त्या भागामध्ये काम करत असताना, प्रतिनिधित्व करत असताना एक चांगल्या पद्धतीने सोयी सुविधा द्यायचं आम्ही काम करतोय. आणि काही जर सूचना असेल, मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो, मी माझ्या नागरिकांना, माझ्या मतदारांना आणि ज्यांच्यामुळे आम्ही निवडून आलेला आहे त्याने आम्हाला सूचना कराव्यात, नक्की आम्ही त्यांचा आदर करून. साहेब, नाही, तुमच्या प्रभागात मीही राहतो तिथं, की त्या प्रभागामध्ये जे यंग पिढी आहे त्यांना हाताला काम नाही आहे आणि तुमच्या इथं जे आता दवाखाना करणार आहेत, तुम्ही दवाखाना उभा करणार आहेत, त्या ठिकाणी एवढी मोठी जागा आहे, तिथं अजून जरा शॉपिंग सेंटर व्हावं आणि तिथल्या यंग पिढीला तिथं रोजगार मिळावं असं तुम्हाला वाटतंय का? आम्ही सांगून करत नसतो, नक्की आमच्या मनामध्ये विचार आहे. जय भवानी बाग राहू दे किंवा बाजूचा आपला जय भवानी क्रीडांगण राहू दे, त्या भागातून सगळीकडं आपण एक चांगल्या पद्धतीचे सगळे शॉपिंग सेंटर व्हायला कशा पद्धतीनं होतील यावर 100% आमचं लक्ष असणार आहे आणि त्या पद्धतीनं त्या कामाला सुरुवात झालेली आहे. आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, त्या पद्धतीनं शॉपिंग सेंटरही त्या ठिकाणी होईल आणि मी आश्वासित करतो आमच्या भागातील मतदारांना, जेणेकरून 50 राहू दे, 100 राहू दे, जेवढे काही गाडी निघतील आणि महानगरपालिकेच्या आमच्या भागामध्ये ओपन स्पेस असलेल्या ठिकाणी ज्या पद्धतीनं गाळे काढता येतील का अशा पद्धतीचा विचार आमच्या मनामध्ये आहे आणि 100% युवकांना आम्ही रोजगार दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही 100% म्हणण्यापेक्षा आम्ही युवकांना, शिकलेल्या सवरलेल्या युवकांना नक्की त्यांचा विचार करू आणि त्यांच्या हाताला काम देऊ या माध्यमातून सांगतो. मला सांगा राजाभाऊ, भाजपामध्ये गटबाजी आहे का?
भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कुठंच गटबाजी नाही. आम्ही सगळेजण मिळून काही निर्णय घेत असतो. अशा पद्धतीने तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे राजाभाऊनी. प्रत्येक नगरसेवकाकडे जाणार आहे आपण आणि त्यांचं म्हणणं घेणार आहे. आपल्या सोलापूर शहराला युजर चार्जेस हटवायचं आहे, एवढं लक्षात असू दे. धन्यवाद.